नमस्कार, मी डॉक्टर अमित अरुणसी. आता आपल्याकडे एक पेशंट आले. तुम्हाला कधीपासून शुगर आहे बाबा? 2010 पासून आहे. 2010 म्हणजे साधारण एक 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 15 वर्षाचा पिरियड. आता डायबिटीस कसा आहे मेन म्हणजे मी मागे सांगितलं तुम्हाला की दोन कारणांमुळे होतो, एक अनुवंशिक आणि एक जीवनशैली. अनुवंशिक मध्ये काय असतं, तुमच्या रक्ताच्या नात्यात कोणाला आहे, तुमच्या आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला, तर तुम्हाला पण येण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरा आहे जीवनशैली. जीवनशैलीमध्ये काय तुमच्या 4 गोष्टी असतात प्रामुख्याने: तुमचा आहार, तुमचा व्यायाम, तुमची झोप आणि तुमचं ताणतणाव. तर यामध्ये जेवणाच्या बाबतीत काय, माझा डायबिटीसचा पेशंटला सल्ला असतो, जसं मी मागं तुम्हाला सांगितलं की तुम्ही 4-4 तासाला थोडं थोडं खाल्लं पाहिजे. बरेचसे पेशंट काय करतात, दिवसातून 2च वेळा जेवणार, सकाळी आणि संध्याकाळी. तर हे चुकीचं आहे. सकाळी खायचं नाश्ता, त्याच्यानंतर 4 तासांनी दुपारचं जेवण, 4 तासांनी संध्याकाळी नाश्ता आणि परत 4 तासांनी रात्रीचं जेवण. असं 4-4 तासाच्या गॅपनी खाल्लं म्हणजे तुमची शुगर लो पण होणार नाही. कारण की आता आपण डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी गोळ्या देतो, त्या तुम्ही गोळ्या खाताय. मला काय म्हणा, डायबिटीस नाही करायसाठी काय करावं लागेल त्याला? नाहीसं करायला कसं आहे, हा जीवनशैलीचा आजार आहे. म्हणजे तो अचानक असं सहसा तुम्ही ठरवलं की हा गेला पाहिजे असं जाणार नाही. यात तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजे तुम्ही बेसिकली. मग ह्या 4 गोष्टी: तुमचा आहार, तुमचा व्यायाम, तुमची झोप आणि तुमचं टेन्शन. आहाराच्या बाबतीत काय, तुम्ही गोड पदार्थ जमेल तेवढे टाळायचं, बाहेरचं खाणं जमेल तेवढं टाळायचं, मैद्याचे पदार्थ जमतील तेवढे टाळायचे, भाताचं प्रमाण कमी ठेवायचं. समजा तुम्हाला भात खायचाच आहे तर तो दुपारी खायचा, रात्रीचा टाळायचा. डायबिटीस साठी ना आमचा पाय इतकंच म्हणजे जवळजवळ 4-4 किलोमीटर चालत होतो. पायाचं घर्षण होते तरी आम्हाला बेनिफिट मिळेल, डायबिटीस जावा या उद्देशाने. पण ते वेगळं झालंय, त्याला काय खावं लागेल? कसं आता वयानुसार पायांच्या हाडांची झीज होते, त्यामुळे काय थोडं त्याला कॅल्शियम वगैरे सप्लिमेंट करावं लागेल. आता त्याला दुसरा मी एक सांगितलं आहार, दुसरा असतं व्यायाम. व्यायाम काय, तुमचा रोजचा अर्धा तास पाऊण तासाचा काहीतरी चालण्याचा व्यायाम पाहिजे. आता तुम्ही म्हणतात गुडघ्यांनी तुम्हाला चालणं होत नाही, तर मग तुम्ही अशी काहीतरी दिवसभर हालचाल ठेवायची. काय होतं बरं का, आता डायबिटीस मुळे काय होतं, भूक इतकी लागते. जसे जर्सी गाय आहेत ना, आज जवळ साखर जण तोडीतात ना, तसं आमची परिस्थिती असं होतं. आणि शेतकरी असल्यावर 2-2 तासाला खाली वेळ मिळतो. बरोबर, नाही 2-2 तासाला मिळत, मी 4-4 तास. म्हणजे सकाळचा नाश्ता, 4 तासांनी दुपारचं जेवण, 4 तासांनी संध्याकाळी एखादं फळ किंवा हलका नाश्ता आणि 4 तासांनी रात्रीचं जेवण. हे जरा खाण्याच्या बाबतीत. दुसरं तुमचा व्यायाम, काहीतरी अर्धा पाऊण तासाचा व्यायाम तर करायलाच पाहिजे. तिसरी गोष्ट तुमची झोप. सलग 7 ते 8 तासाची रात्रीची झोप पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदा झोपली की 7 ते 8 तासांनी उठले पाहिजे. मध्ये लघवीसाठी पाणी ह्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही संध्याकाळनंतर पाण्याचं प्रमाण कमी करायचं. जेवढं काही पाणी प्यायचं ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. संध्याकाळनंतर पाण्याचं प्रमाण एकदम कमी करायचं. प्लस रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ कमी खायचे, दिवसा जास्त पाणी प्यायचं, रात्री कमी प्यायचं. ह्याच्यामुळे तुम्हाला झोपेतून उठावं लागणार नाही. कारण की ती झोप कशी पाहिजे, सलग झोप पाहिजे. भले तुम्ही 8-9 तास झोपले, पण मध्ये लघवीसाठी एकदा उठले, त्या झोपेला काही अर्थ नाही. सलग झोप पाहिजे. झोप येत नाही ना मग परत 1.5 तास अर्धा पाऊण तास झोपच लागत नाही, परत झोप कमी होती. मग त्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी करा संध्याकाळी. पाण्याचं प्रमाण कमी. शेवटची गोष्ट आहे टेन्शन तुम्ही जेवढे जास्त घेणार तेवढी तुमची साखर वाढणार. टेन्शन तणावमुक्त राहण्यासाठी काय, देवाची आराधना करायची, लोकांच्यात मिळून मिसळून राहायचं, जेवढं शांत राहता येईल, आनंदी राहता येईल तेवढं राहायचं. जास्त कमी करायसाठीच आम्ही वारीला गेलो. मग असं होतं, वारी केली ना तर टेन्शन कमी होतं किंवा लोकांना मिसलेप होतोय, या उद्देशाने घेऊन वारी केली. बरोबर, वारी समाधान वाटलं आम्हाला एकदम. म्हणजे काहीच वाटलं नाही का आपल्याला परमेश्वर चाललंय आपल्या बरोबर. इतक्या उड्या मारले, ते झेंडे दाखवले, झाले झेंडे घेऊन चाललो ना, पताक घेऊन, तर दमलोच नाही असं वाटलं. ऊर्जा असते ना, वेगळी ऊर्जा असते. खूप आनंद वाटला मला. बेसिकली एवढ्या गोष्टी फॉलो करा आणि वेळच्या वेळी गोळ्या घ्या. आपल्या गोळ्या हळूहळू आपण कमी करत जाऊ. चालेल. ठीक आहे. ठीक आहे.